बदलापुरात जातीयवादातून झालेल्या मारहाण प्रकरणात अक्षय गायकवाड यांना काठ्यांनी मारहाण करून तसेच जातीयवादचा शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली होती। याकरिता अंबरनाथ एसीपी कार्यालयाबाहेर बीएमपीचे ठिय्या आंदोलन सुरू आहे। आरोपीवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करूनही आज 1.5 महिना झाला तरी आरोपींना अटक करण्यात आली नसून पोलिसांचा हा ढिसाळ कारभार असल्याचे बहुजन मुक्ती पार्टीचे निलेश येल्वे यांनी सांगितले। तसेच आरोपींना अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी अंबरनाथ एसीपी यांना देण्यात आलाय। महिला आघाडीच्या अनामिका इंगोले यांनीही या प्रकरणाचा निषेध व्यक्त केलाय। केलं तेव्हा ते लोक पळून गेले, तिथनं पळून गेले तर मग मी तसंच रिक्षा बघून पोलीस स्टेशनला धाव घेतली। ज्यावेळेस पोलीस स्टेशनला धाव घेतली मी त्यांना सांगितलं असं असं प्रकार झाला आहे, मला 10-15 जणांनी मिळून मारले म्हटलं। तर ते बोलले एक काम कर, पहिले मेडिकलला जाऊन ये। तर मी बोललो सर माझ्यासोबत कोण नाही, माझ्यासोबत माझे फक्त 2 मित्र आहेत, 2 ते 3च मित्र होते। तर ते बोलले का नाही काय नाही तू जाऊन ये, रिटर्न इथंच आहे। बोलो ठीक आहे चालेल बोललो। त्यानंतर मी मेडिकलला निघालो तिकडनं, जेव्हा ग्रामीण हॉस्पिटल बदलापूरचा तिथे गेटवरती पोचलो तर ते ऑलरेडी तिथे 15-20 जण उभे होते त्या साईडला। तर त्यांनी मी जसं रिक्षातनं उतरलो तसं त्यांनी सुरुवातच चालू केली मारायची। हो मलाही मारला, माझ्या मित्रांनाही मारला तिथे। त्यानंतर नॉनस्टॉप मारत होते ते लोक, जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये आवाज झाला नाही पूर्ण म्हणजे गोंगाट झाला, त्यानंतर ते हॉस्पिटलचे स्टाफ वगैरे सगळे डॉक्टर लोक वगैरे बाहेर आले। त्यावेळेस त्या लोकांमुळे ती जरा सोडवासोडवी झाली तिथे आणि मग हॉस्पिटलमध्ये मला आतल्या रूममध्ये कॅबिनमध्ये बंद करून ठेवलं डॉक्टरांनी, का तू इथे थांब, बाहेर जाऊ नको, जेणेकरून तू बाहेर गेला तर तुझ्या जीवाला पण धोका आहे। आणि ते पोरं हॉस्पिटलच्या आतमध्ये आलेले, बोलत होते याला बाहेर काढा, त्याचे पाय तोडायचे, त्याचे हात तोडायचे, हा वाचला, याला खलास मारायचं होतं। तर मला त्यांना एकच विचारायचं होतं, मी एवढं यांचं काय बिघडवलेलं तर या लोकांनी एवढा आक्रोश माझ्यावरती राग काढला या सगळ्या गोष्टींचा। जर एखाद्या वेळेस मी कदाचित आज मी तुमच्यासोबत उभा येते जर नसतोच तर या पोलीस प्रशासनाने नंतर मला जर न्याय देऊन मतलब नाही त्या गोष्टीला। जर मी स्वतः इथं खंबीर उभा आहे, मी सांगतोय मला किती जणांनी मारला, मी त्या पोरांची नावं सांगतो, त्यांचे फोटो तर आहेत माझ्याकडे, सगळ्या गोष्टींचा पुरावा देतो, तरीसुद्धा मला अजूनपर्यंत प्रशासनाने काहीच म्हणजे मला न्याय दिला नाही। तर माझी एकच मागणी आहे, मला न्याय भेटला पाहिजे। मी 1 ते 2 महिने होते तिला आता मी जो त्रास सहन करतोय त्याच्यामध्ये मला घर पण बघायचं आहे आणि सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि माझा लहान पोरगा आहे, 5 वर्षाचा पोरगा आहे आणि माझा बिझनेस म्हणजे एकच आहे ड्रायव्हिंगचा। जर मी ज्यावेळेस गाडीवर जाईल त्यावेळेस माझं घरदार चालेल, सगळ्या गोष्टी अशा आहेत। तर लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने मला न्याय मिळवून द्यावा हीच माझी मागणी आहे। अक्षय गायकवाडला न्याय मिळालाच पाहिजे। अक्षय गायकवाडला न्याय द्या, आरोपींना अटक करा। अक्षय गायकवाड यांचं प्रकरण असं की 9 मार्च 2025 रोजी जातीवादी गुंड्यांनी जातीग्रस्त मानसिकतेने एखादा माणूस पुढे जातोय, एखादा माणूस या ठिकाणी सामाजिक स्तरावरती मोठ्या प्रमाणात काम करतोय आणि त्याची प्रगती पाहता जातीग्रस्त मानसिकता असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये चीड आहे। या हेतूने एक क्षुल्लक कारणामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात मारहाण केली। मारामारी होते त्याबद्दल काही दुमत नाही, परंतु मारामारी 15-20 लोकांनी जिवे मारण्यासाठी मारहाण करणं, त्याचे खांदा तोडणं, पेवर ब्लॉक त्याच्या तोंडावर मारणं, म्हणजे त्याचा अक्षरशः जीव घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याचं मान दाबणं, त्याच्यानंतर त्याला काठ्यांनी पूर्ण त्याच्या काठ्या त्याच्या अंगावरती फोडणं, ही प्रकारची अमानुष हल्ला जो आहे हा जीव घेण्याची मानसिकता आणि विशेषतः जातीग्रस्त मानसिकता डोक्यात ठेवल्यामुळेच हे झालेलं आहे। कारण त्यांनी जातीवाद शिवीगाळ करताना तर दिल्याच, परंतु एक गोष्ट त्यांनी सांगितली की तुम्हाला भरपूर मात चढलेलं आहे। म्हणजे आज या ठिकाणी भारताला स्वातंत्र्य प्राप्त होऊन जवळजवळ 78 वर्षापेक्षा जास्त झाले, तरी पण ब्राह्मणांनी निर्माण केली ही जातीग्रस्त मानसिकता आहे, जातीवाद आहे, हा अजून संपलेला नाही। 2500 वर्षापासून बहुजन समाज जातीग्रस्त मानसिकतेने हा पोहला जात आहे आणि याच्यासाठी ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद हा जबाबदार असं माझं मत आहे। मी आशा साळवे, भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष। ह्या आम्ही जे कालपासून अक्षय गायकवाडला न्याय मिळण्यासाठी आम्ही ठिय्या म्हणजे
मोर्चाच्या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून ठिय्या आंदोलनामध्ये रूपांतर झालं आणि आम्ही त्या ठिय्या आंदोलनामध्ये रात्रीसुद्धा आम्ही इथेच उपस्थित होतो आणि त्या उपस्थितीमध्ये खरं तर आम्ही महिला होतो, कारण एक कायदा आहे महिलाचा सुद्धा की संध्याकाळी 6 वाजेनंतर महिला येथे पोलीस स्टेशनमध्ये नसावी असा एक रूल आहे, पण यांनी तो फॉलो केला नाही आहे ना. कुठलीही लेडीज पोलीस किंवा कुठलाही पोलीस आम्हाला म्हणजे सुरक्षा पण नव्हती आणि त्यांची आणखीन एक आम्हाला सोय पण दिली पाहिजे होती, त्याच्या कुठल्या पद्धतीची सोय देखील त्यांनी दिलेली नव्हती. परंतु आम्ही त्या अडचण काय दाखवत नाही आहे, तरीसुद्धा आमचं आंदोलन ठिय्या आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहोत जोपर्यंत अक्षय गायकवाडला न्याय मिळत नाही, ते आरोपीला अटक होत नाही, शिवाय त्यांचे ते खोटे गुन्हे जे दाखल केलेले आहेत ते मागे घेत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असंच चालू राहणार आहे. आणि BMPच्या समर्थनामुळे तर मी खांद्याला खांदा लावून तयार असणार आहे. आम्ही ज्या महिलाच्या वतीने सुद्धा सांगते, या सगळ्या महिला रात्रीच्या पण इथे उपस्थित होत्या, तरीसुद्धा त्या सुद्धा धीट झाल्यात आणि इथे त्या आंदोलनात आम्ही भक्कमपणे चालू ठेवणार आहोत.